बायको हे घे. एवढं दूध? बासुंदी बनवू? नाही नाही, दूध आणि साखर वापरून खाताच विरघळेल असं काहीतरी बनव. बरं, मस्त फक्त दूध आणि साखर वापरून छानसा एखादा ना गोडाचा पदार्थ बनवतेच. आणि त्यासाठी आपल्याला लागेल तवा. चला आता फक्त आहे ना आपल्याला इथे दुधाचा वापर करणार आहोत आणि छानपैकी पदार्थ तयार करणार आहोत. तर इथे हे फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध मिळतं म्हणतात, ते घेतलेलं आहे. सो आता हे कट करते. आता हे नुसतं आपल्याला ना उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे मी खाली पाण्याचा वापर नाही करत आहे. पूर्ण दूध इथे काढून घ्यायचं आणि आता दुधाला एक उकळी काढूयात. फार काही त्रास नाही आहे ही रेसिपी करायला, अतिशय सोपी ही रेसिपी आहे. आता आपल्याला लागेल या रेसिपीसाठी पिठी साखर. सो आपण पिठी साखर तयार करूयात. मेजरिंग कप महत्त्वाचे आहेत. सो बरोबर अर्धा कप आपल्याला पिठी साखरेचा वापर करायचा आहे. तर इथे अर्धा कपला 2 चमचे कमी घेणार आहे मी साखर, म्हणजे ती दळली की बरोबर अर्धा कप होते. चला आता साखर दळायची, तर मिक्सर लागणार. जे रेग्युलर मिक्सर आहे त्याचं भांडं ओलं आहे, म्हणून मग आता आज यामध्ये करून घेते. आता साखर घालायची आणि एकदम आहे ना बारीक दळून घ्यायची. एकदम बारीक दळायची, नाहीतर ते मिठाई आपली कचकच लागेल. आता ही पिठी साखर आपण मोजून घेऊयात. बरोबर अर्धा कप प्रमाणात घ्यायची आहे. आणि दूध आहे ना मध्ये मध्ये फक्त थोडंसं ढवळत राहायचं, जेणेकरून ते करपणार नाही. चला इथे ना दुधाला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. बघा छान उकळत आहे दूध. आता याचं आपल्याला तयार करायचं आहे पनीर. दुधाला छान उकळी फुटली की पनीर बनवायचं आहे, तर त्यासाठी लिंबाचा रस लागेल आणि हे छान यामध्ये रस घालून घ्यायचं. गॅस सुरूच आहे, गॅस मी बंद नाही केलेला. अर्धा लिंबाचा रस पुरेसा होतो, खूप नाही लागत. लिंबाचा रस घातला रे घातला की हे बघा दूध आहे ना छान फाटायला सुरुवात होत आहे. हे बघा हे पनीरमध्ये ना हे असं छान हिरवं पाणी बाहेर निघेपर्यंत मिश्रण ढवळून घ्यायचं. आता गॅस करते बंद. पनीर आपलं बनवून तयार आहे. आता काय करायचं, आता एक छान खोलगट असं पातेलं घ्यायचं, त्यावर अशी एखादी जाळी ठेवायची. पुरण गाळायची जाळीच मी घेतलेली आहे. एखादं असं सुती कापड त्यावर ठेवून घ्यायचं आणि हे जे पनीर आहे हे पूर्ण यामध्ये गाळायचं. पूर्ण यातलं पाणी काढून घ्यायचं. आता पुढे तुम्हाला सांगते, हे जे खालचं पाणी आहे पनीर आपण काढलेलं, हे पाणी आहे ना अजिबात टाकून द्यायची गरज नाही आहे. या पाण्यामध्ये खूप प्रोटीन असतं, प्रोटीन रिच पाणी असतं. त्यामुळे हे पाणी तुम्ही पराठा बनवताना, कणिक मळताना, कढी बनवताना किंवा ताक बनवायचं तेव्हा हे थंड करा आणि ते त्यामध्ये वापरू शकता. टाकून द्यायची अजिबात गरज नाही आहे. आता हे पनीर एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे लिंबाचं त्यामध्ये जर काही चव उतरली असेल तर निघून जाईल. आता जितकं शक्य असेल तितकं यातलं पाणी आपण स्क्वीज आउट करूयात. ही स्टेप गरजेची आहे. जितकं शक्य असेल तितकं काढायचं पाणी. आता हे यावर आहे ना एक जड ओझं ठेवूयात आणि हे आता एक 15 ते 20 मिनिटं यातलं पाणी पूर्ण निथळण्यासाठी ठेवून देऊयात. साधारण 20 मिनिटं ठेवलं होतं. बऱ्यापैकी यातलं पाणी निथळलेलं आहे. हे बघा. आता हे बाजूला ठेवूयात.
आपल्याला लागेल एक मोठी परात किंवा स्टीलची प्लेट. यामध्ये हे पनीर काढून घेऊयात आणि हे पनीर आधी मोकळं करून घ्यायचं. अजून गरम आहे हलकं. पण आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप, हाताचा हा पंजा वापरायचा आणि चांगलं मॅश करायचं. एक 10 मिनिटं तरी लागतील हे मॅश व्हायला. फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये पटकन डुरकन फिरवून घ्या. मिक्सरचं मोठं भांडं घ्या, पण खूप नका फिरवू, 1-2दा पल्स करा. पण मी शक्यतो हे हातानेच मळून घेते. यातलं एकूण एक पनीरचा दाणा आहे ना, हा मऊ झाला पाहिजे. आता इथे बघा, हे छान आहे ना, मी मॅश करून घेतलं आहे. एकदम यातले जे दाणे होते ना पनीरचे किंवा मिल्क फॅट्स त्याला म्हणतात, ते सगळे गेलेत आणि असं छान हे बघा रगडलं तरी तुम्हाला कळेल, काहीच राहिलेलं नाही आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण पिठी साखर मिसळून घेऊयात. सगळी पिठी साखर घालायची जी आपण तयार करून घेतली आणि ही कालवून घेऊयात. ही गरजेची गोष्ट आहे. पिठी साखर आत्ताच घाला, नंतर नका मिसळून घेऊ. चला, पिठी साखर छान मिसळून झालेली आहे बघा. छान असं एकजीव झालं हे मिश्रण. आता हा गोळा घ्यायचा, तव्यात हे मिश्रण घालून घ्यायचं. चला, आता हा तवा गॅसवर ठेवायचा आणि हे मिश्रण अगदी मंद आचेवर, अजिबात गॅस मोठी करायचं नाही, मोठी आच, पातळ बुडाचा तवा घ्यायचा नाही, थोडासा असा पसरट घ्यायचा आणि हे एकसारखं ढवळत मिक्स करत राहायचं. 5 ते 7 मिनिटं पुरेशी होतात. हे बघा, हे ना असं प्रेस करत करत एकसारखं मिसळत राहायचं. अजिबात हे मिश्रण सोडायचं नाही आहे आणि गॅसवर हे पॅन ठेवून अजिबात हे मिश्रण सोडून कुठेही जायचं नाही. एकसारखं असं मिसळत मिसळत मॅश करत 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 हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं अगदी पुरेशी होतात. चला, जेमतेम एक 7 मिनिटं फक्त हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे. आणि जेव्हा तव्यात घालतो तेव्हा तवा अजिबात तापलेला नको, थंड तव्यात मिश्रण घालायचं आणि मग गॅस सुरू करायचा आणि हे परतून घ्यायचं. हे बघा, छान याला चकाकी आलेली आहे मिश्रणाला. आता याच्या पुढे आपल्याला हे अजिबात शिजवायचं नाही आहे. हे बघा, आणि छान मिश्रणातून हलकीशी वाफ देखील येते. वा वा, कमाल. आता हे ना गरम तव्यात नाही ठेवायचं, काढून घ्यायचं. ओव्हरकुक करू नका, नाहीतर ते रवाळ रवाळ होतं. ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. चला, आता लगेचच हे मिश्रण दुसऱ्या डिशमध्ये आपण शिफ्ट करूया. अजिबात हे मिश्रण आहे ना ओव्हरकुक करायचं नाही. ओव्हरकुक केलं की ते थंड झालं की खूप सुकं सुकं होतं. आता हलकंसं गरम आहे, वाफा येतात, तुम्ही बघू शकाल. हलकंसं थंड होईपर्यंत थांबूयात. चला, हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, छान दिसतंय. आता काय करायचं, यातून छोटे छोटे गोळे घ्यायचे. चला, आता याच पद्धतीने सगळे हे संदेश मी तयार करून घेते. तर इथे ना एवढे गोंडस दिसत आहेत संदेश. हे असे छानपैकी, माझ्याकडे मिठाईचं बॉक्स होता, त्यावर असे छान मी अरेंज केलेले आहेत आणि त्यावर इथे वाटीमध्ये माझ्याकडे केशरचं पाणी होतं. सो हे केशरचं पाणी मी प्रत्येक संदेशवर छानपैकी लावून घेतलेलं आहे. संदेश बघा काय कमाल दिसत आहेत. फक्त दूध आणि साखर एवढंच यामध्ये वापरलेलं आहे. खूप छान याला टेक्स्चर येतं, चव येते. हे फ्रीजमध्ये 10 दिवस छान टिकतं, 8 ते 10 दिवस. रूम टेम्परेचरवर 2 ते 3 दिवस टिकतं, त्यापेक्षा जास्त टिकत नाही. पण कशाला टिकवायचं, एवढं ताजं ताजं कष्ट करून बनवलं, ताजं ताजं बनवायचं, ताजं ताजं खायचं. कोणाला लक्षातही नाही येणार की हे काय प्रकार आहे, पण खूप छान लागतं. रेसिपी मस्त अशी कमाल आणि धमाल आहे. अशा छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.